नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म आयडी चॅनलवरती. मित्रांनो, तुम्ही जर ई श्रम कार्ड काढलेलं नसेल आणि ते जर तुम्हाला काढायचं असेल तर आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. ते तुम्ही काढू शकता तुमच्या मोबाईलवरती घरी बसला, तेही फ्रीमध्ये. तर याची प्रोसेस काय आहे आणि कोणकोणते डॉक्युमेंट लागतात व कशाप्रकारे तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्यासाठी अशीच नवीन माहिती आपल्या चॅनलवरती येत असते. तर चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला ही जी लिंक आहे ती क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून घ्यायची आहे. ओपन झाल्यानंतर तुम्ही इथे सेल्फ रजिस्ट्रेशननुसार सुद्धा हे तुमचं ई श्रम कार्ड तुम्ही काढू शकतात किंवा CSC लॉग इन करून सुद्धा हे काढू शकतात. तर यामध्ये मित्रांनो, तुमचं जे रिक्वायरमेशन आहे ते यामध्ये देण्यात आलेलं आहे. तुमचा आधार नंबर तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर तो आधार नंबर आहे तो मोबाईल नंबरशी लिंक असणे गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं जे वय आहे ते 16 ते 59 वर्ष इतके असणे आवश्यक आहे. जर तुमची जन्मतारीख 30/7/1964 ते 29/7/2008 या दरम्यान असेल तरच तुम्ही हे ई श्रम कार्ड काढू शकतात. त्यासाठी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे कॅप्चा टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे एक OTP सेंड होईल. चला आपण मोबाईल नंबर इथे टाकून घेऊया. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला जो कॅप्चा दिसतोय तो कॅप्चासुद्धा यामध्ये फिल करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो, खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, आर यू ॲन ॲक्टिव्ह मेंबर ऑफ एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड. म्हणजे तुमचं EPFOची जी वेबसाईट आहे त्यावरती तुमचं अकाउंट आहे का. म्हणजे एखाद्या वेळेला तुम्ही जर कुठे काम केलं असेल तर तुम्हाला तो UN नंबर मिळतो. तो तुमच्याकडे असेल तर तुम्हाला येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही इथे येस केल्यानंतर तुम्हाला खाली एक रेडमध्ये नाव दिसेल. त्यामध्ये सांगितलेलं आहे की तुमची जर आधी अकाउंट असेल तर तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकत नाही. म्हणजे जर तुमच्याकडे PF नंबर असेल तर तुम्ही हे करू शकता नाही. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला नो करायचं आहे. खाली दिलेलं आहे की तुमचं ॲक्टिव्ह एम्प्लॉई आहात का, म्हणजे तुमचं ESI चालू आहे का. तुम्ही जर इथे येस केलं तर तसंच तुम्हाला दिसायला मिळेल की तुम्ही इलिजिबल नाही आहे, म्हणून तुम्हाला नो इथे करायचं आहे. हे भरून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेंड OTPचा हा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP सेंड केला जाईल. OTP आल्यानंतर तुम्हाला तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काही सेकंद यामध्ये देण्यात येत आहे. OTPला थोडा वेळही लागू शकतो, तर तुम्हाला वाट बघायची आहे. तर मित्रांनो, आपला OTP आलेला आहे, तर आता आपण तो टाकून घेऊया. OTP आल्यानंतर तो OTP टाकून घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढची प्रोसेस तुम्हाला दिसायला मिळेल. यामध्ये तुमचा तो आधार नंबर असेल, तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. चला आपण आता आधार नंबर इथे टाकून घेऊया. त्यानंतर मित्रांनो, OTP टाकून झाल्यानंतर तुम्हाला खाली इथे ऑप्शन दिसेल, जे आयचं बटन आहे त्यावरती क्लिक करून तुमचा आधार नंबर बरोबर आहे का तुम्ही ते चेक करू शकतात. आणि खाली ऑप्शन आहे फिंगरप्रिंट, आयरिस आणि OTP. यामध्ये मित्रांनो तुमच्याकडे जर कॉम्प्युटरला रिलेटेड जे मशीन असतील, म्हणजे आयरिसचं मशीन असेल किंवा थंब इम्प्रेशनचं मशीन असेल तर तुम्ही ते ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकतात. अन्यथा तुम्ही OTPचं ऑप्शन इथे सिलेक्ट करू शकतात, ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक असेल तर त्यामध्ये OTP सेंड केला जातो व ते बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन हे केलं जातं. हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिथे कॅप्चा दिसेल, तो कॅप्चासुद्धा इथे भरून घ्यायचा आहे. चला आपण आता हा नवीन कॅप्चा भरून घेऊया. कॅप्चा भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली इथे टिक मार्कचा ऑप्शन दिसेल. जर तुम्ही हे माहिती भरलेली बरोबर असेल आणि तुम्ही यामध्ये सहमत असाल तर तुम्हाला या टिकवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला हे रिसेट करायचं असेल तर तुम्ही रिसेट या बटनावरती क्लिक करू शकतात. त्यानंतर आपण आता पुढे जाण्यासाठी आपण या सबमिट ऑप्शनवरती क्लिक करूया. यानंतर मित्रांनो तुम्हाला थोडा वेळ लागेल. कॅप्चा भरून झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक OTP सेंड केला जाईल. तो OTP तुम्हाला खाली एंटर करायचा आहे. यासाठी तुम्हाला काही सेकंद दिलेले आहेत, ते सेकंदच्या आत तुमचा OTP येणे आवश्यक आहे. तर तुम्हाला OTPसाठी वाट बघायची आणि आल्यानंतर तो इथे टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, हा जो OTP आहे तो तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईलवरती पाठवला जातो. तो आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे व्हॅलिडेटचं ऑप्शन दिसेल. ह्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमचं ते आधार कार्डला लिंक मोबाईल असेल ते तुमचं व्हेरिफिकेशन डन होईल. तर आपण यावरती क्लिक करू घेऊया. त्यानंतर मित्रांनो आपण आता नेक्स्ट पेजवरती आलेले आहेत. रजिस्ट्रेशन फॉर्म, युअर पर्सनल पार्टिक्युलर ॲज पर आधार. तर तुमची जी आधारवरची जी माहिती आहे ती तुम्हाला आता खाली फिल करून घ्यायची आहे. सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला इथे काही ऑप्शन दिसेल, ज्यामध्ये पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, नंतर ॲड्रेस आहे, नंतर तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आणि तुमच्यामध्ये कोणतं स्किल असेल ते आहे आणि शेवटी आहे बँक डिटेल्स. चला आपण खाली काही माहिती बघूया. म्हणजे जे आधार कार्डवरची जी माहिती होती मित्रांनो, ते आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ही माहिती ऑटोमॅटिक इथे दाखवते. जसं तुमचं नेम आहे, हे नेममध्ये तुम्हाला X1 दिसेल. त्यानंतर डेट ऑफ बर्थचे तुमचे शेवटचे 4 अंक दिसणार आहेत आणि मेल पुरुष आहात ते तुम्हाला दिसेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही सर्व माहिती
भरून घ्यायचे. तर आपण पर्सनल इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती पुढे भरली जाते. तर मित्रांनो, यामध्ये काही माहिती दिलेली आहे ती आपल्याला आता खाली भरून घ्यायची आहे. तर मित्रांनो, खाली स्क्रोल केल्यानंतर एक लॉगआउटचा ऑप्शन आहे आणि दुसरा आहे कंटिन्यू टू एंटर अदर डिटेल्स. तर तुम्हाला दुसरी माहिती भरायची असेल तर आपल्याला शेवटी या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपण पर्सनल इन्फॉर्मेशन या नावावरती तुम्हाला ऑरेंज पॉईंट दिसेल, म्हणजे तो आता आपला तो पॉईंट भरायचा आहे. तर यामध्ये सर्वप्रथम आपला जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे टाईप ऑटोमॅटिक दिसेल. त्यानंतर तुमचा इमर्जन्सी मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी भरायचा आहे. ईमेल आय डी झाल्यानंतर तुमचं जे मॅरेज स्टेटस आहे, जसं तुम्ही मॅरिड आहात अनमॅरिड आहात ते तुम्हाला इथे भरून घ्यायचं आहे. जे तुम्ही असाल ते तुम्ही इथे करू शकता, किंवा तुमचा डिवॉर्स झाला असेल तर तुम्ही ते सुद्धा इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचं जे वडिलांचं नाव असेल ते वडिलांचं नाव तुम्हाला इथे टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या आईचं नावसुद्धा यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर सोशल कॅटेगरीमध्ये मित्रांनो तुमची जी कॅटेगरी असेल ते तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. SC असेल, ST असेल, OBC असेल किंवा जनरल, तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचं ब्लड ग्रुप कोणता आहे, A पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे किंवा AB आहे किंवा O, जे असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर डिफरंटली एबल्ड, यामध्ये तुम्ही नो किंवा येस करू शकता. त्यानंतर खाली आपल्याला नॉमिनीची डिटेल्स दिसेल. यामध्ये तुम्हाला नॉमिनी कोणाला लावायचं आहे त्याचं संपूर्ण नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर त्याची जन्मतारीख टाकायचं आहे, ते मेल आहेत की फिमेल आहे हे सुद्धा तुम्ही टाकायचं आहे. त्यानंतर रिलेशनशिप विथ ॲप्लिकंट, म्हणजे ॲप्लिकंटसोबत तुमचं काय नातं आहे ते तुम्हाला या ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. जर ते तुमचे आई असेल, ग्रँडमदर असेल, ग्रँडफादर असेल, वडील असेल तर ते तुम्ही इथे टाकायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, त्यांचा नॉमिनीचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे. आणि हे सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूचं ऑप्शन तुम्हाला दिसेल. यावरती क्लिक करून ते तुम्हाला सेव्ह करायचं आहे. चला आपण आता ही माहिती भरून घेऊया. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यूच्या बटनवरती क्लिक करूया. ही माहिती भरून झाल्यानंतर मित्रांनो खाली सेव्ह अँड कंटिन्यूचं ऑप्शन आहे, त्यावरती आपण क्लिक करून घेऊया. त्यानंतर आपली ही माहिती इथे फिल झालेली आहे व ती सेव्ह झालेली आहे. त्यानंतर ऑरेंज पॉईंट तो ॲड्रेसवरती आलेला आहे. आता आपल्याला तो ॲड्रेस इथे भरून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचं राज्य इथे सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहत असाल ते राज्य तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. आपण महाराष्ट्र इथे सिलेक्ट करूया. त्यानंतर तुमचा जिल्हा कोणता आहे तो जिल्हासुद्धा यामध्ये खाली भरून घ्यायचा आहे. नंतर मित्रांनो स्टेट स्पेसिफिक ID, तुमच्या राज्याचा जो स्पेसिफिक ID असेल तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. जर तुम्हाला हे माहिती नसेल तर या ऑप्शनवरती क्लिक करायचं. यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, प्लीज एंटर युअर स्पेसिफिक ID इफ यू रिसीव्ह फ्रॉम युअर स्टेट, जो तुमच्या राज्याकडून तुम्हाला मिळालेला असेल. तर मित्रांनो हे मॅन्डेटरी नाही आहे, जे स्टारचं आहे तेच तुम्हाला भरायचं आहे. तर आता आपण खाली ही माहिती भरून घ्या. तुम्ही आता अर्बनमध्ये आहात की रुरलमध्ये, खेडेगावात राहत असाल तर तुम्ही इथे रुरल सिलेक्ट करू शकता, नाहीतर अर्बन करायचं आहे. चला आपण हे आता संपूर्ण पत्ता यामध्ये टाकून घेऊया. तर मित्रांनो स्पेसिफिक ID मध्ये तुमचं जे राज्य असेल त्याचे 2 अंक तुम्हाला इथे टाकायचं आहे, जसं महाराष्ट्राचं MH. त्यानंतर मित्रांनो आपण हे पत्ता इथे टाकलेला आहे. नंतर आपला इथे आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्यामध्ये तुम्ही आपलं महाराष्ट्र इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही पुन्हा एकदा इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या तहसीलमध्ये राहत असाल ते तहसील इथे तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. आता आहे आपलं गाव, ज्या गावामध्ये आपण राहतोय त्या गावाचं नाव इथे सर्च करायचं आहे आणि या ऑप्शनमधून आपला गाव शोधून आपण त्यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्या गावाचा जो पिनकोड असेल तो पिनकोड इथे तुम्ही टाकून घ्यायचा आहे, जो की 6 अंकी असेल. ते टाकून झाल्यानंतर मित्रांनो स्टेइंग ॲट करंट लोकेशन, तुमची करंटची जी लोकेशन असेल ती तुम्ही इथे टाकू शकतात. तर मित्रांनो तुम्ही या पत्त्यावरती किती वर्ष झाले राहत आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. 10-15 वर्ष किंवा 25 वर्षापेक्षा जास्त असेल तुम्ही शेवटला ऑप्शन यामध्ये सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो आपण आता यामध्ये जो पत्ता आहे परमनंटचा तो सुद्धा इथे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूच्या ऑप्शनवरती आता क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो जो आपला पॉईंट आहे तो पॉईंट इथे बदलण्यात येईल. चला आपली ती माहिती आता सेव्ह झालेली असेल तर आपल्यासमोर एक नवीन पेज इथे येईल. तर मित्रांनो आपली जी माहिती फिल झाली आहे ती आता सेव्ह झालेली आहे. त्यानंतर आपल्याला आता एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला टाकायचं आहे. तुमचं काय शिक्षण झालेलं आहे ते तुम्ही इथे भरून घ्यायचं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला विचारेल
तुमचं प्रायमरी शिक्षण झालेलं आहे की सेकंडरी शिक्षण झालेलं आहे किंवा त्यापेक्षा जास्त झालेलं असेल तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट येथे सिलेक्ट करायचं आहे. जे तुमचं शिक्षण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एज्युकेशन सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणजे जे तुम्ही इथे सिलेक्ट केलेलं आहे, जर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट इथे सिलेक्ट केलेलं असेल तर तुम्हाला त्याचं तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे किंवा फायनल इयरचं जे मार्कशीट असेल ते मार्कशीट तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मंथली इन्कम स्लॅब, तुमची महिन्याची इन्कम स्लॅब काय आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. 10,000 असेल, 10,000च्या कमी असेल, जास्त असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात. त्यानंतर मित्रांनो तुमचं इन्कम सर्टिफिकेट म्हणजे तुमचा तो उत्पन्नाचा दाखला आहे, तो उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. हे झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सेव्ह अँड कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो खाली आपली आता डिटेल भरलेली आहे. त्यानंतर आपलं ऑक्युपेशन अँड स्किल, जे स्किल तुमच्यामध्ये असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो हे जे नोट आहे ते नोटसुद्धा तुम्हाला इथे वाचून घ्यायची आहे. NCA कोड्स हॅव बीन चेंज 25/11/21. प्लीज क्लिअर द कॅच युअर ब्राउझर अँड डाउनलोड द NCA कोड PDF फाईल. तर मित्रांनो ही डिटेल तुम्हाला वाचून घ्यायची आहे. त्यानंतर जॉब रोल आणि ऑक्युपेशनची जी PDF फाईल आहे ते तुम्ही इथून डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो आर यू वर्किंग विथ एनी प्लॅटफॉर्म ॲग्रिगेटर्स मोबाईल ॲप बेस्ड सर्व्हिस प्रोव्हायडर लाईक उबर, ओला, झोमॅटो. तर मित्रांनो तुम्ही एखाद्या मोबाईल ॲपमध्ये काम केलेलं आहे का, जसं की लाईव्ह, उबर, ओला, झोमॅटो. जर केलं असेल तर तुम्हाला इथे येस करायचं आहे, अन्यथा तुम्हाला इथे नो करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला प्रायमरी ऑक्युपेशन दिलेलं आहे. हे तुम्हाला जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्ही इथे टाकू शकतात. उदाहरणार्थ मित्रांनो तुमच्यामध्ये एखादी स्किल असेल, जर तुम्ही कोणता कोर्स केलेला असेल, कारपेंटर असेल, वेल्डर असेल, काही असेल तर तुम्ही इथे ते टाकू शकता. त्यानंतर मित्रांनो इथे NCO कोड्स लिस्टसुद्धा दिलेली आहे. ही लिस्ट तुम्ही त्यावरती क्लिक करून ते बघू शकता. तर मित्रांनो क्लिक केल्यानंतर ती जी लिस्ट आहे ती डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो त्याचा जो कोड आहे तो कोड आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो PDF डाउनलोड झालेली आहे. आता आपण त्या PDF मधली जी माहिती आहे ती आता वाचून घेऊया. तर मित्रांनो हा कोड आहे, तो कोड तुम्ही इथे बघू शकता, जो की ऑक्युपेशन कोड आहे. तर मित्रांनो ज्या सेक्टरमध्ये तुम्ही काम केलेलं असेल ते सेक्टरचं तुम्हाला इथे कोड दिलेला आहे व तुमचं जॉब रोल काय आहे ते यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानुसार तुम्ही तो कोड इथे बघू शकता आणि ती माहिती तुम्ही इथे टाकू शकता. जर तुम्ही फिटर केलेलं असेल तर फिटर ते कोणत्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे, ते ॲग्रिकल्चर आहे, मशिनरी आहे, मेकॅनिक रिपेअर आहे, तर त्याचा तो कोड इथे दिलेला आहे. तो कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो तिथे टाकायचा आहे. ही अशी माहिती तुम्हाला त्यामध्ये भरून घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो आपण आता आपल्या पेजवरती परत येऊया. त्यानंतर तुमचं वर्किंग एक्सपिरियन्स काय आहे, म्हणजे तुम्हाला किती वर्ष झालेले आहेत ते वर्ष तुम्हाला इथे टाकायचे आहे. जे असतील ते तुम्ही इथे टाकू शकता. त्यानंतर सेकंडरी ऑक्युपेशन, अजून तुम्ही कुठे काम केलेलं आहे का, जर केलेलं असेल तर ते तुम्हाला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो तुमच्याकडे जर त्याचं सर्टिफिकेट असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. तर मित्रांनो यामध्ये जे स्टार्सचं जे मार्क आहे तेच तुम्हाला माहिती भरायची आहे. अन्य दुसरी कोणतीही माहिती नाही भरली तरी तुम्हाला चालेल. त्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथे बँक डिटेल्स फिल करायची आहे. जर मित्रांनो तुम्ही इथे बँक डिटेल नाही जरी टाकले तरी चालेल, कारण यामध्ये कुठल्याही प्रकारचं रेड मार्क इथे तुम्हाला दिसत नाही आहे. जर तुम्हाला टाकायचे असेल तर तुम्ही इथे टाकू शकतात, अन्यथा तुम्ही सेव्ह अँड कंटिन्यूच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपली संपूर्ण माहिती ती आता भरलेली आहे. आणि मित्रांनो तुम्ही याचा रिव्ह्यू आणि सेल्फ डिक्लेरेशनचा जो फॉर्म आहे तुम्ही सर्व माहिती इथे बघू शकतात. जर मित्रांनो तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही यामध्ये ते बघू शकतात. तर मित्रांनो तुम्हाला जर फाईल प्रिंट करायची असेल तर तुम्ही प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जी फाईल आहे ती तुमची प्रिंट होईल. तर जर तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असेल तरीसुद्धा तुम्ही हे सेव्ह करू शकतात, याची प्रिंटसुद्धा काढू शकतात. तर मित्रांनो यामध्ये कुठलीही माहिती जर तुमची चुकलेली असेल
किंवा तुम्हाला एडिट करायचं असेल तर खाली मित्रांनो यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे, त्यानुसार तुम्ही हे एडिट करू शकता. अन्यथा मित्रांनो माहिती जर बरोबर वाटत असेल तर तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तुम्ही ते सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर काही अन्य पेज तुम्हाला मिळेल. त्यानंतर तुमचं जे UN कार्ड आहे ते UN कार्ड मित्रांनो तुमचं डाउनलोड होण्यासाठी तिथे ॲक्टिव्ह होईल. म्हणजेच मित्रांनो तुमचं ते ई श्रम कार्ड असेल, त्यामध्ये तुमचा जो नंबर आहे UN नंबर तो दिलेला असेल, तुमचा फोटो दिलेला असेल व तुम्ही कोणत्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्याची माहिती तिथे दिलेली असेल. उदाहरणार्थ मित्रांनो तुम्ही कॉम्प्युटर ऑपरेटर जर तिथे टाकलेला असेल तर कॉम्प्युटर ऑपरेटर तिथे नाव येईल. आणि मित्रांनो यासोबतच तुम्हाला अन्य दुसऱ्या योजनांचा सुद्धा लाभ यामध्ये मिळणार आहेत. तर मित्रांनो यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.